योग्य वेळी योग्य भूमिका घेतली। तुम्ही त्या सगळ्या नेत्यांशी संपर्क साधला आहे का? आजच्या बैठकीबाबत त्यांना काही सांगितलं होतं? नाही, आता आम्ही आजची जी बैठक झालेली आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून समजेलच, पण आम्ही या संदर्भामध्ये अधिकृतरित्या त्यांच्याशी संपर्क साधू। जी काय आमची चर्चा झाली त्या चर्चेचा सगळा सारांश आम्ही त्यांच्या कानावर घालू। आम्ही त्यांची भेट पण घेणार आहोत आणि ही संघर्ष यात्रा कशा पद्धतीने काढावी याचं मार्गदर्शन आम्ही नक्कीच त्यांच्याकडून घेणार आहे, कारण की त्यांच्या मदतीची आम्हाला नक्कीच गरज असणार आहे, मार्गदर्शनाची गरज असणार आहे। किती संघटना बघा आजच्या संघटना आहे, बघा संघटना आमच्या जातीच 400च्या पुढे आहेत। त्यामुळे जातीची संघटना बघली तर आमच्या 400 संघटना आहेत आणि कुठल्याही नावं मी वन टाइम सगळ्या जातींची संघटनांची नावं सांगा जे जे आज उपस्थित सगळ्या संघटनांचे पदाधिकारी आहे, जिथं 12 बलुतेदार संघटना आहे, समता परिषद आहे, यशवंत सेना आहे, नाभिक संघटना आहे, गोंधळी संघटना आहे, वंजारी महासंघ आहे, सोना सुवर्णकार येऊन गेले सगळे कुंभार। अरे किती सांगू, 450 जातींच्या संघटना सांगू का तुम्हाला? वंचितचा पाठिंबा आहे। ज्यावेळेस आली होती म्हणून जरांगे यांना भेटायला त्यावेळेस त्यांनी 2 मागण्या ठेवल्या होत्या की सातारा संस्थानाने हैदराबाद गॅजेटियर त्वरित लागू करा तर। अरे गॅजेटियर मध्ये महसुली नोंद असली म्हणजे मराठा सामाजिक मागास आहे असं कुणी सांगितलं नाही, आणि मुळात गॅजेटियर्सचा अभ्यास मी तर म्हणतो त्या जरांगेपेक्षा मी तरी जास्त केलेला आहे। माझ्याकडे 20 ते 22 गॅजेटियर्स आहे। मी तर चॅलेंज देतो, हे गॅजेटियर तुम्ही समोर घ्या, मी समोर घेतो। त्या हैदराबाद गॅजेट मी आंतरवालीला असताना मी काढलं होतं, त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या वेगळी, कुणबी समाजाची वेगळी। साताराचं गॅजेट आता माझ्या गाडीत मी आता तुम्हाला 2 मिनिटात दाखवू शकतो। याच्यामध्ये मराठा समाजाच्या चालीरीती, त्यांना कसे क्षत्रिय आहेत ते वेगळं, कुणबी वेगळं। उलट हे गॅजेटियर आणा, मला या जरांगेंना या सगळ्यांना मला विचारायचं ते गॅजेटर काय ते समोर तुमच्या मीडियाच्या समोर तर काळा तर गोरे काहीतरी आणा ना तुम्ही। गॅजेट नाही, ते गॅजेटियर आहे। ब्रिटिश गॅजेटियर मध्ये ते गॅजेटियर म्हणतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या तिथलं स्थान, तुमचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे, तिथं लोक कोणते, धर्म कोणते, जाती कोणत्या याची माहिती असती। या जरांगेचं हे एवढं डोकं चालतंय, त्यांनी ते गॅजेटर बाबा आम्हाला समोर, आम्हाला पण थोडं ओबीसीना कळून दे ना। अरे जरांगे कोण संविधानिक पदावर बसलाय का? कोण आहे जरांगे? आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे, चळवळ आहे। जरांगे कोण संविधानिक पदावर? मुख्यमंत्र्याची आईमाई काढणारा जरांगे। अरे लाकडाचं एक मिनिट, लाकडाचं हे बघा, जो तोंडामधून विष्ठा टाकतो त्याच्याविरुद्ध काय बोलायचं आहे? लाकडं काय बोलतो? आमच्याकडे मल्हारराव होळकरांनी भाला दिलाय आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तू जास्त भानगडीत पडू नको आमच्या। कसा लागत नाही? 59 लाख नोंदी झाल्या असतील। मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते। त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी, आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि पक्षाने जाहीर कर। अरे जरांगे काही मागणी कराल, विरोध आहे ना आमचा। जरांगेच्या बेकायदेशीर मागणीलाच विरोध आहे, ती मान्य होऊ नये म्हणून तर आम्ही हे सगळं आता इथं आमची भूमिका मांडतोय। म्हणजे जरांगे आणि सरकार या दोघांच्या विरोधात तुमची भूमिका आहे? प्रश्नच नाही, आमचं आरक्षण टिकवणं। जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून, दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। सरकारला कोण दबाव? जरांगे दबाव आणतात? अरे तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही बघा ना, तिथं अख्खी मुंबई जाम केलेली आहे। 12 ते 15% लोकांनी मुंबई जाम केली। 55% लोकांनी काय होईल? मीडियावाले आपले असू द्या, तर भूमिका चौथा स्तंभ आहे। ठीक आहे, वेल डन। चला बरं, लास्ट प्रश्न, चला लास्ट प्रश्न बाबा। जे आमदार आणि जे खासदार, परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला, सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी, संदीप क्षीरसागर, तो पापडे आमदार कोण? विजय पंडित, बंडू जाधव, अंबादास दानवे, आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके। तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे? कैलास पाटील, अजून कोण? निलेश लंके.
सुरेश धस, निलेश लंके, तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा, नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील, बायकॉट करतील. पापड्या झाला की किती वेळा पापड्या. हा? चला, धन्यवाद. ओबीसी सर्व आणि ओबीसी सर्व हे बघा, एक लास्ट प्रश्न आहे. लास्ट सारथीला काल 150 कोटी निधी दिलाय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय इशारा देणार आहेत हे बघा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक सवाल आहे. फक्त सभामध्ये भाषणामध्ये ओबीसी डीएनए आहे म्हणून चालणार नाही. तुम्हाला 59 लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटले गेले असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा. त्या रद्द करणार का सांगा. त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इतक्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी. आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, जो JR आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, जो न्याय सारथीला तोच भारतीला तोच तारतीला तोच महाज्योतीला. आज महाज्योतीला आज परत अजितदादा पवार या जातीवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला 150 कोटी रुपये दिले, पण महाज्योतीच्या पोरांना आजपर्यंत निधी दिलेला नाही. निषेध व्यक्त करतो आम्ही अजितदादा पवारांचा, जातीवादी उपमुख्यमंत्र्याचा. चला, ओरिजिनल ओबीसी सर्व बोगस नाही. एकच पर्व जाहीर करावी, त्यांच्या पक्षाने जाहीर करावी. आणि दुसरा मुद्दा, महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही असं वेळोवेळी सांगितलंय, तर तो कसा धक्का लागत नाही याचं उत्तर आम्हाला येऊ घातलेल्या 2 दिवसात महाराष्ट्र सरकारनं द्यावं, असा आम्ही दुसरा ठराव मांडलेला आहे. तिसरा ठराव ऍडव्होकेट मंगेशजी ससाने मांडतो. या संदर्भामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबईमध्ये मनोज जरांगेंचं जे आंदोलन चालू आहे आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी त्यांची होतीये आणि त्यांना पाठिंबा द्यायला सर्व पक्षीय आमदार खासदार तिथं उघडपणे भूमिका घेतात आहे. तर कुठंतरी ओबीसी समाजाला इथं आम्हाला एक असुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे आणि आता आम्हाला वाटतं की आमचं आरक्षण एकतर त्या कुणबी दाखल्यांमुळे आधीच घरघर लागलेली आहे आणि आता परत शेवटचं जर असा काही JR आला काय आलं आणि मग आमचं आरक्षण संपतंयच का काय, तर कुठंतरी आज सुरक्षतेची भावना आहे. आणि त्यासाठी आम्ही इथं पुण्यामध्ये समस्त ओबीसी समाजातल्या प्रत्येक घटकातल्या प्रत्येक जात समूहातले प्रमुख, त्याच्यानंतर कार्यकर्ते, त्यांच्या सगळ्या जातीच्या संघटनांचे अध्यक्ष इथं आम्ही आज बैठक घेतली. आम्ही 2 ते 3 तास चर्चा केली आणि या माध्यमातून आम्ही या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या तालुक्यातून ओबीसी एकीकरणाची, ओबीसीची संघर्ष यात्रा आम्ही चालू करण्याचं आज आमचं ठरलेलं आहे. आता या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ मार्गदर्शक मग भुजबळ साहेब असतील, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, पडळकर साहेब असतील आणि इतर पण आमच्या काही संघटना आहेत, का आमचे बांधव आहेत, यांच्याशी चर्चा करून आम्ही या संघर्ष यात्रेसंदर्भामधले 2 दिवसामध्ये आम्ही तो कुठनं सुरुवात करायची, कोणत्या तारखेला सुरुवात करायची या संदर्भामध्ये आम्ही तो रूट ठरवू, आम्ही ती तारीख ठरवू. तर या सगळ्या याच्यातनं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची आता आम्ही हा एल्गार केलेला आहे, ही वज्रमूठ केलेली आहे. मुळामध्ये सर्व पक्षीय आमदार खासदार पक्षाचे प्रवक्ते हे जर मनोज जरांगेंना सपोर्ट करतात तर त्यांच्या मागणीला त्यांचा सपोर्ट आहे का? ओबीसी मधनं आरक्षण कसं देणार आहे? मग 10% एससीबीसी आरक्षण हे कोणतं? मग ईडब्ल्यूएस आरक्षण सोडलंय का? अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन मनोज जरांगेंच्या यांना उत्तर देत नाहीये, त्यामुळं कुठंतरी गोंधळलेलं सगळं आमचा ओबीसी समाज आहे. मुळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन, आमच्या नोकऱ्या, आमचे स्थानिक स्वराज्य संस्था आता निवडणुका आलेल्या आहेत, आम्हाला 56,000 जागा त्याच्यामध्ये